मला मान्यच नाहीये, कारण की फक्त मी एकाच याच्यासाठी तुम्ही जी आर वापरला होतो फक्त की शेड्यूल ट्राईबसाठी जर महिला आहे म्हणून तिथं पुरुष टाकला। मग आमच्या इकडे सतत महिलाच पडते आणि जिथं 2 वैसी वाढ आहेत तिथं दोन्ही वेळा पुरुष पडलेत। मग आमच्या इथं काय कधी पुरुषांनी तरी उभं राहायचं आमच्या इथे। 10 ते 15 वर्षापासून एससी आरक्षणचे 3 पडतात, 2 नंबर, 3 नंबर आणि 5 नंबर। त्याच्यामध्ये 2 नंबर आणि 3 नंबर वार्डमध्ये गेले 2 वेळा पुरुष एससी आरक्षण पडले होते, पण 5 नंबर असा वार्ड आहे की तिथे महिलाच 2 वेळा पडतात। आमची अशी इच्छा आहे की ज्याप्रमाणे शेड्यूल ट्राईबचे आरक्षण जे पडलेले आहे आपल्या 9 नंबर वार्डमध्ये, तिथे गेल्या वेळेस महिला होती म्हणून यावेळेस हे बोलले की बाबा पुरुष करावे। त्याच प्रकारे की जिथं 2 वेळा पुरुष झालेले आहेत तिथं महिला टाकून 5 नंबर वार्डमध्ये सर्वसाधारण पुरुष एससी पुरुष आरक्षण टाकू अशी आमची इच्छा आहे। असं तर GR मध्ये त्यांनी अनुसूचित जातीच्यासाठी आरक्षित जागा ठेवलेल्या आहेत, पण आमचं म्हणणं असं आहे की सातत्याने नगरपालिकेमध्ये अनेक निवडणुका झाल्या आहेत आणि अनेक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 2 असेल, प्रभाग क्रमांक 5 असेल आणि प्रभाग क्रमांक 3 असेल या ठिकाणीच अनुसूचित जातींचं आरक्षण पडतं, परंतु प्रभाग क्रमांक या नगरपालिकेने जे रचना केली तर 15 पर्यंत आहे, पण त्या 3 वार्ड सोडल्याशिवाय आरक्षणच पडत नाही कुठे। त्याच्यामुळे आमचा आक्षेप आहे की अनुसूचित जमातीतील लोक किंवा अनुसूचित जाती समाजातील लोक अनेक प्रभागामध्ये राहत आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्यावर सातत्याने अन्याय होते असं आम्हाला वाटतं। त्याच्यामुळे आम्ही ते एक हरकत घेतलेली की हे चक्रानुप्रमाणे आरक्षण ठेवण्यात, ज्या ठिकाणी गेली 15 वर्ष आरक्षण पडतंय ते जर आरक्षण पुन्हा एकदा जर खालच्या माणसांना भेटलं तर सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य अनुसूचित समाजातील लोकांना खऱ्या अर्थाने राजकीय न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं। त्यामुळे आम्ही ती एक हरकत घेतलेली आहे। प्रभागाबाबत आता आपण जे काही आरक्षण जाहीर झालंय त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपली हरकत नोंदवलेली आहे। काय नक्की आपली हरकत आहे आणि कशा प्रकारे तुम्ही याकडे बघताय? आता माझी हरकत अशी आहे, प्रभाग क्रमांक 2 जसं प्रभागाची रचना झाली जे 30-40 वर्षापूर्वी, तिथपासून त्या टायमाला एकदा लेडीज आणि एकदा एससी आणि एकदा ओपन लेडीज अशाच वाढ पडतो, पण ह्या टायमाला अधिकाऱ्यांनी काहीतरी आमच्या लोकांच्या डोळ्यावर धूळ टाकून त्यांनी सेटिंग करून त्यांना एकच माणसाला डबल आरक्षण व्यक्ती बघून म्हणून जेंट्सला एससी दिला आणि ओबीसींचं आमची हरकत घेतली नाही की ओबीसीला आम्हाला प्राधान्य पाहिजे। आणि आमचं एकच म्हणणं आहे की एकदा एससी पडला तर एकदा ओपन पडला तर एकदा ओबीसी जेंट्स देवा शासनाने, मग आम्ही ओबीसीने करायचं काय? आणि जर एकाच वार्डामध्ये एससी मध्ये 2 नंबर प्रभागमध्ये एकाच एससी माणसाला जर 2 वेळेला चान्स देत असेल तर मग ओबीसीने करायचं काय किंवा जेंट्सने करायचं काय? एकदाही जेंट्स झाला नाही। बाबासाहेब सुर्वे होते तिथपासून एकदाच जेंट्स पडला, त्याच्यानंतर ओबीसी एससी करायचं, पण आता ह्या टायमाला जाणून बुजून, माझी शंका आहे का जाणून बुजून त्यांनी डबल एससी केला, त्याच्यावर माझी हरकत आहे। आणि मी जर मला नगरपालिकेने न्याय नाही दिला तर मी कलेक्टर परत मी धाव घेणार आहे आणि मला न्याय मिळवून द्यायला पाहिजे। बस आमच्या ओबीसीसाठी आम्ही मांडतोय, आमच्या हक्काचा ओबीसी आहे, आम्हाला ओबीसीसाठी ते पाहिजे।